नमस्कार. आजची आपली कथा आहे बुद्धी, श्रद्धा आणि एका अशक्य वाटणाऱ्या कोड्याबद्दल. चला तर मग सुरू करूया. जरा विचार करा, अशा कोणाला हरवता येईल का ज्याला अक्षरशः कोणीही मारू शकत नाही? आजची आपली कथा ह्याच एका मोठ्या प्रश्नाभोवती फिरते. ही गोष्ट आहे एका अशा राक्षसाची ज्याने अमर होण्यासाठी प्रत्येक पळवाट बंद केली होती, किंवा त्याला तरी तसंच वाटत होतं. तर या कथेची सुरुवात होते एका असुर राजापासून. त्याचं नाव हिरण्यकशिपू. भगवान विष्णूंनी वराह अवतारात त्याचा भाऊ हिरण्याक्ष याला मारलं होतं आणि आता हिरण्यकशिपूला त्याचा बदला घ्यायचा होता. पण बदला घेण्यासाठी त्याला हवी होती अमर्याद शक्ती, अशी शक्ती ज्यासमोर कोणीही टिकू शकणार नाही. आणि ही शक्ती मिळवण्यासाठी त्याने काय केलं? त्याने हजारो वर्ष इतकी कठोर तपश्चर्या केली की अख्खं ब्रह्मांड हादरून गेलं. त्याची तपश्चर्या इतकी तीव्र होती की सृष्टीचे निर्माते भगवान ब्रह्मा यांना स्वतः त्याच्यासमोर प्रकट व्हावं लागलं आणि त्याला एक वरदान मागण्यास सांगितलं. हिरण्यकशिपू तो खूपच हुशार होता. त्याने अमर होण्यासाठी नुसतं वरदान नाही मागितलं, तर एक फुल प्रूफ प्लॅन बनवला होता. त्याने अशा अटी ठेवल्या की त्याला मारणं अशक्यच वाटावं. बघा, त्याला कोणत्याही माणसाकडून किंवा प्राण्याकडून मृत्यू नको होता. न घराच्या आत, न घराच्या बाहेर, न दिवसा, न रात्री, कोणत्याही शस्त्रानं नाही, न जमिनीवर, न आकाशात. आणि सगळ्यात महत्वाचं, ब्रह्मदेवाने बनवलेल्या कोणत्याही जीवातून त्याला मृत्यू नको होता. म्हणजे त्याने जणू सगळ्या शक्यताच संपून टाकल्या होत्या. आणि हे वरदान मिळताच काय झालं? अहंकारात पार बुडालेल्या हिरण्यकशिपूने तिन्ही लोकांवर आपलं राज्य स्थापन केलं आणि सरळ घोषणाच करून टाकली, मीच देव आहे आणि कोणीही विष्णूची पूजा करायची नाही. त्याचा अत्याचार आणि क्रूरपणा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. पण म्हणतात ना, कथेत नेहमीच एक ट्विस्ट असतो, आणि इथे तो ट्विस्ट होता हिरण्यकशिपूचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद, जो त्याच्या पित्याच्या सर्वात मोठ्या शत्रूचा म्हणजेच भगवान विष्णूंचा परमभक्त निघाला. एकीकडे वडील धमक्या देत होते आणि दुसरीकडे प्रल्हाद तो शांतपणे फक्त भगवान विष्णूच्या नावाचा जप करत होता. आपल्याच मुलाने आपल्या शत्रूची भक्ती करणं हे हिरण्यकशिपूला अजिबात सहन झालं नाही. त्याचा संताप आता नियंत्रणाबाहेर गेला होता. पहिला प्रयत्न थेट पर्वतावरून खाली फेकून देण्याचा. त्याने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली की प्रल्हादाला एका उंच कड्यावरून ढकलून द्या. पण काय आश्चर्य, भगवान विष्णूंनी त्याला असं काही वाचवलं की जणू तो फुलांच्या गादीवरच पडला होता. मग आला दुसरा प्लॅन. त्याची बहीण होलिका, आता तिला एक वरदान होतं की आग तिला जाळू शकत नाही. ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन धगधगत्या आजीत बसली. पण घडलं उलटंच. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद तो मात्र सुरक्षित बाहेर आला. श्रद्धेचा विजय झाला होता. पण हिरण्यकशिपू थांबला नाही. त्याला विष दिलं, हत्तींच्या पायाखाली तुडवायचा प्रयत्न केला, विषारी सापांच्या खोलीत सोडलं. पण प्रत्येक वेळी प्रल्हादाची श्रद्धाच त्याची ढाल बनली. सगळे प्रयत्न फुकट गेले. आता मात्र हिरण्यकशिपूचा धीर सुटला. त्याचा संताप अनावर झाला होता. त्याने ठरवलं, आता बस, तो स्वतःच या गोष्टीचा शेवट करणार. त्याने प्रल्हादाला राजसभेत अक्षरशः खेचत आणलं. तो गर्जना करत प्रल्हादाला विचारतो, कुठे तुझा विष्णू? अरे, तो का या खांबात पण आहे का? त्याच्या आवाजात होता फक्त उपहास आणि गर्व. आणि त्यावर प्रल्हादाचं उत्तर अगदी शांतपणे पण पूर्ण विश्वासाने, पिताजी, देव तर सगळीकडे आहे, तो या खांबातही आहे. आणि हेच ते वाक्य होतं ज्याने सगळं काही बदलून टाकलं. प्रल्हादाचे हे उत्तर ऐकून हिरण्यकशिपूचा संताप इतका वाढला की त्याने आपल्या गदेने त्या खांबावर एक जोरदार प्रहार केला. आणि त्याच क्षणी एक प्रचंड आवाज झाला. तो खांब दुभंगला आणि त्यातून एक असं रूप बाहेर आलं जे कुणी कधीच पाहिलं नव्हतं. ना ते माणूस होतं, ना प्राणी. एक असं रूप जे कल्पनेच्या पलीकडचं होतं. हे रूप होतं नरसिंहाचं, भगवान विष्णूंचा चौथा अवतार. अर्धा माणूस, अर्धा सिंह. हा अवतार म्हणजे हिरण्यकशिपूच्या त्या फुलप्रूफ वरदानाला दिलेलं एक चोख उत्तर होतं. तो ना पूर्ण माणूस होता, ना पूर्ण प्राणी. आता इथेच तर कथेचा सगळा सार आहे. ते अशक्य कोडं कसं सुटलं ते बघा. नरसिंहांनी हिरण्यकशिपूच्या प्रत्येक अटीला कसं उत्तर दिलं.
पहिली अट होती ना आत ना बाहेर, म्हणून नरसिंहांनी त्याला राजवाड्याच्या उंबरठ्यावर पकडलं. दुसरी अट ना जमिनीवर ना आकाशात, म्हणून त्याला आपल्या मांडीवर घेतलं. तिसरी अट ना दिवसा ना रात्री, म्हणून वेळ निवडली संध्याकाळची म्हणजे तिन्हीसांजेची. चौथी अट कोणत्याही शस्त्राने नाही, म्हणून त्यांनी आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचा वध केला, कारण नखं शस्त्र नाहीत. पाचवी अट ना माणूस ना प्राणी, आणि वध करणारा होता नरसिंह. आणि शेवटची सगळ्यात महत्वाची अट, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या जीवाने नाही. नरसिंह हे विष्णूचे अवतार होते, ब्रह्मदेवाची निर्मिती नव्हते. प्रत्येक अट अगदी अचूकपणे निष्प्रभ ठरवण्यात आली. तर हिरण्यकशिपूचा अंत तर झाला, पण ही कथा इथेच संपत नाहीये. कारण ही फक्त एका राक्षसाच्या मृत्यूची गोष्ट नाहीये. याच्यामागे खूप मोठा अर्थ दडलाय, आणि म्हणूनच ही कथा आजही तितकीच महत्वाची आहे. हिरण्यकशिपूला मारल्यानंतरही नरसिंहाचा क्रोध शांत होत नव्हता. त्यांच्या क्रोधाग्नीने अख्खं ब्रह्मांड घाबरलं होतं. आणि मग तोच लहानगा प्रल्हाद पुढे आला, त्याने प्रार्थना केली, आणि त्याच्या त्या निरागस भक्तीने नरसिंहाचा राग शांत झाला. सृष्टीचं संतुलन परत आलं. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकतो? सगळ्यात महत्वाचे म्हणजे अहंकार, त्याचा शेवट नेहमी विनाशाच असतो. दुसरी गोष्ट म्हणजे खरी श्रद्धा आणि भक्ती नेहमीच सुरक्षित राहते. आणि तिसरं म्हणजे जेव्हा गरज पडते तेव्हा दैवी शक्ती संतुलन साधण्यासाठी कोणत्याही रूपात प्रकट होऊ शकते. थोडक्यात हा आहे धर्माचा अधर्मावरचा विजय. पण जाता जाता एक प्रश्न विचार करण्यासारखा. जेव्हा दैवी शक्तीच एखाद्या नियमातली पळवाट बनते, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ असा होतो का की नियम आणि वरदान हे बुद्धी आणि अंतिम सत्यासमोर दुय्यम ठरतात? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?